विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरती प्राजक्त तनपुरेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। तनपुरे भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार असतील असं राम शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर प्राजक्त तनपुरे यांनी रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। राहुरीचे नगराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं। दरम्यान प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात। काँग्रेस मुक्त भारत असं भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते म्हणायचे। नगर जिल्ह्याचा थोडासा अभ्यास करा, एक राम शिंदे सोडले तर आज नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 100% नेतृत्व हे ओरिजिनल काँग्रेस, सगळे काँग्रेस आले। आज भारतीय जनता पक्ष कमी, म्हणजे ज्या लोकांना नाकारून काँग्रेस मुक्त भारत करायचा होता ते सगळे अहिल्यानगरमध्ये आज काँग्रेसचे सगळे नेते, आमदार, खासदार सगळी लिस्ट काढून पाहतो। बघा, ते आता भाजपमध्ये गेलेले, तो त्यांचा तिथं विषय आहे। आम्ही सर्वजण, मी असेल, लंकेभाऊ असेल आणि इतरही सर्व जे कोणी लोक आहेत, लोकांना विश्वासात घेऊन आज रस्त्यावरची लढाई आम्ही लढत आहोत। आम्ही आमच्या तलवारी मॅन करून बसलेलो नाही, तलवाऱ्या घेतलेल्या आहेत, पण ते कोणासाठी घेतले तर सामान्य लोकांसाठी घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तिथं लढत राहू। शेवटी भूमिका घेणं, लढणं हे सगळ्यांना जमतं असं नाही। ज्यांना जमतं ते लढतात, ज्यांना जमत नाही ते दुसरीकडे जाऊन त्या ठिकाणी शरणागती पत्करतात असं आपल्याला म्हणावं लागेल। प्रत्येक राजकारण हे वेळेकाळेला त्या ठिकाणी त्याचा रिझल्ट दिसत असतो। त्यामुळं आलेले दिवस हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो किंवा महाविकास आघाडीला चांगले दिवस असतील। आणि यानंतर बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी